न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कळवण ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या साकोरे येथे मागील काही वर्षांपासून अवैध दारू विक्री होत असल्याने या गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावली आहे। यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करीत महिलांनी कळवणच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे। आमची मागणी एवढीच होती की आमच्या गावातली दारूबंदी व्हावी, यासाठी आम्ही तिथे पोलीस स्टेशन मध्ये 26 जानेवारी दिवशी आम्ही अर्ज दाखल केला होता ग्रामपंचायत मध्ये। तेव्हा आम्ही काल पोलीस स्टेशन मध्ये तो अर्ज वगैरे देऊन आलो। त्यांना सांगितलं की आमची दारूबंदी करा। काल ते साहेब तिथे संध्याकाळी 6 वाजता PSI वगैरे आलेले होते। त्यांनी सर्व त्यांना सांगितलं की तुम्ही आजपासून दारू विक्री वगैरे करू नये। आमचे कळवण नाशिक रस्त्याला लगत गाव आहे। इथून जे गडावरती सप्तशृंगी देवीसाठी भाविक जातात त्यांना ते सर्व म्हणजे दारू रस्त्याला कॉटरी वगैरे दिसतात, ते आम्हाला बरोबर वाटत नाही। रस्त्यावर मुलांचं लग्न करायचं आहे, आता कोणी ह्या गावात मुलगी देण्यास खूप हे करतात की बुवा हे गावातले सगळे लोक दारू वगैरे पितात। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गावातली दारूबंदी ही झाली पाहिजे। त्यातील साकोरे गाव हे दारू मुक्त झालं पाहिजे आणि त्याला सर्वांनी सहमती देऊन बायांची मागणी सर्वांची कमीत कमी 200 ते 300 रुपये रोज आहे बायांना किंवा माणसांना। त्याच्यात ते अर्धे पैसे लोक दारूमध्ये घालतात आणि घरामध्ये येऊन भांडणं करतात। ते सर्व मुक्त झालं पाहिजे, त्याच्यामुळे आमची मागणी आहे। आणि कमीत कमी माझं गाव हे आहे, गावाच्या जवळ शेजारीच देवीचं मंदिर आहे आमचं। कमीत कमी नवविद्यापीठामधून कमीत कमी एक काय आमचं, आणि इथं येणारे जाणारे भाविक असतात। आणि इथं कमीत कमी दारू बंदी झाली नाही तर काय होतं, कमीत कमी इथं लोक बसतात दारू पिऊन, गल्लास वगैरे ठेवतात, दारूच्या बाटल्या ठेवतात आणि माझ्या गावाचं नाव बदनाम होतं आणि शाळेमध्ये सुद्धा तेच होतं। अक्षरशः दारू पितात, तिथे ते दिसतं, ती घाण वगैरे उचलतात। ॲक्वाचं मशीन आहे तिथे, ते तिथून 1 रुपया टाकायचा, दारू विकत आणायची कुठून पण, ती घ्यायची आणि मध्ये शाळेत जाऊन प्यायचं। तर मग आम्ही प्रयत्न करू, महिला बचत गटच्या महिला घेऊन गेलो आम्ही काल परवा ट्रॅक्टर भरून कळवणला, तरी त्यांनी अजून काही प्रोसिजर केलेली नाही आहे। तर मग आम्ही काय करायचं भाऊ हा विचार आहे, पुढे मग काय करायचं भाऊ असं। जर पोलीस आमच्या मागे नाही आहे तर आम्ही कोणाकडे जायचं? त्याच्या पाठी पूर्णपणे पोलीस प्रशासन आहे, तो हप्ते देतो, त्याची गाडी देतो, तो इथे जेजुरवाड्याला जेवायला घालतो, खावायला घालतो, सगळं मला माहिती आहे। पण आम्ही एवढं कारवाई करून बी पोलीस स्टेशन काहीच करून नाही राहील, सगळ्यांना फिरायला घेऊन जातो। कळवण नाशिक रस्त्यालगत असलेल्या एका पत्र्याच्या टपरीमध्ये एक व्यक्ती अवैध दारू विक्री करत असून त्यास पोलीस यंत्रणा अभय देत असल्याचा आरोप केला जात आहे। यामुळे विद्यार्थी व युवक व्यसनाधींच्या वाटेवर जात आहे। गावातील शांतता व सुव्यवस्था भंग झाली आहे। गोरगरीब महिलांचे संसार देखील उघड्यावर पडले आहेत। यामुळे गावातील महिलांनी अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी कल्याणी आहिरे, शोभा महाले, सपना पगार, साक्षी आहेर, मीना जाधव, सुमनबाई भोये, कल्पना पवार, लीला वाघ, मंगल पवार, साहेबराव गांगुर्डे, साईनाथ माळी, भरत गवळी आदींनी ग्रामपंचायतीमध्ये गावात दारूबंदीचा ठराव करून तसे कळवण पोलिसांना निवेदन दिले आहे। जिल्हा परिषदेची शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी येथून हाकेच्या अंतरावर खुलेआम तळीराम सर्रासपणे मद्यप्राशन करीत असल्याचा महिलांचा आरोप आहे। न्यूज इंडिया मराठी ब्युरो, कळवण।